काल जेव्हा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक विधान भवन परिसरात दाखल झाले, त्यानंतर ते अजितदादा गटाच्या कार्यालयात गेले आणि तिथून विधानसभेमध्ये थेट सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या भाकावर बसलेले दिसले। तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि त्यामागचं कारण खरं तर ठरलं चर्चेमागचं ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेलं पत्र, ज्या पत्रामध्ये त्यांनी नवाब मलिक यांच्यावर जे काही आरोप आहेत त्याच्यामुळे त्यांना महायुतीत सहभागी करून घेता येणार नाही असं म्हटलेलं आहे। आणि या पत्रासंदर्भात जेव्हा आजच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या कामासाठी म्हणून अजित पवार विधान भवनात दाखल होत होते तेव्हा माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला। अजित पवार काहीसे संतापलेले दिसले, मात्र त्यांनी एक स्पष्ट भूमिका मांडली की आधी नवाब मलिकांनी भूमिका मांडली पाहिजे, त्यांना स्वतःची भूमिका मांडायचा अधिकार आहे आणि त्यांनी भूमिका मांडली की मग पक्ष म्हणून आम्ही भूमिका मांडू। त्यामुळे आता नुकताच विधान भवन परिसरात दाखल झालेले नवाब मलिक आपण बघतोय दृश्यांमध्ये, आता ते माध्यमांशी संवाद साधतायत का आणि त्या दरम्यान नेमकी काय भूमिका मांडतायत हे बघणं महत्त्वाचं असेल। काही वेळापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी सुद्धा या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला गेल्यावर फडणवीसांवर काही आरोप करत सवाल उपस्थित केले। जर नवाब मलिक यांना सत्तेत घेणं अडचणीचं ठरत असेल देवेंद्र फडणवीसांना, तर मग ईडीची कारवाई प्रफुल्ल पटेलांवर सुद्धा झाली आहे, संजय राठोड यांच्यावर आरोप आहेत, भावना गवळींवर आरोप आहेत, हे सगळे सत्तेत चालतात का असा देखील तिखट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। या सगळ्या राजकीय वारप्रहारांमध्ये अधिवेशन होणं, अधिवेशनाचं कामकाज होणं आणि त्या सगळ्यामधून सामान्य जनतेच्या हिताचं काहीतरी उत्तर सगळ्यांच्या हाती येणं फार महत्त्वाचं ठरेल, कारण सातत्यानं राजकीय विश्वामध्ये घडणाऱ्या या घडामोडी राज्याचं राजकारण ढवळून काढतायत। आणखी अपडेट्स जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी ओंकार वाबळे सध्या आपल्याशी जोडले गेलेत। ओंकार, आपण नुकतंच बघितलं अजित पवारांनी म्हटलंय की आधी नवाब भाईंना भूमिका मांडू द्या, त्यांनी त्यांची भूमिका मांडली की पक्ष म्हणून आम्ही भूमिका मांडू म्हणून। अगदी खरं आहे। नवाब मलिक आत्ताच विधान इथल्या संसदेमध्ये आले, सगळ्यात महत्वाचं म्हणजे विधान भवनाच्या कार्यालयामध्ये आले। नुकतेच आपल्याला फ्रेम मध्ये दिसत असेल तर नवाब मलिक आता जे राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय आहे, जे कार्यालय 2 ते 3 दिवसांपूर्वी जिथे जितेंद्र आव्हाडांचा बोर्ड होता प्रतोद म्हणून, त्या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड बदलण्यात आले, अनिकेत तटकरे यांचा बोर्ड लावण्यात आला आणि पाटील यांचा बोर्ड लावण्यात आला। या कार्यालयात येऊन नवाब मलिक नुकतेच बसलेले आहेत। माध्यमांची प्रतिक्रिया द्यायला त्यांनी नकार दिला आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टाने त्यांना या संदर्भात परवानगी दिलेली नाहीये, त्यामुळे पत्रकारांशी ते ऑफ द रेकॉर्ड बोलतायत, मात्र माध्यमांच्या समोर ऑन रेकॉर्ड ते कोणतीही गोष्ट बोलत नाहीत। फ्रेममध्ये तुम्हाला नवाब मलिक दिसतील आणि नवाब मलिकांसोबत आता आणखी एक राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील सुद्धा तिथे दाखल झालेत, ते त्या दोघांमध्ये सुद्धा आता वार्तालाप होतोय। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवारांनी या सगळ्या प्रकरणात जो स्टँड घेतलाय तो अत्यंत इंटरेस्टिंग आहे। त्याचं कारण असं आहे की नवाब मलिकांना जरी विरोध केला असेल देवेंद्र फडणवीसांनी, तरी अजित पवारांचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणावरती नवाब मलिक यांनी स्वतःच त्यांची भूमिका क्लिअर करावी। जोपर्यंत ती भूमिका क्लिअर होत नाही तोपर्यंत अजित पवार स्वतः बोलणे यावरती उचित राहणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलेलं होतं। अर्थात आता नवाब मलिक आलेत, आज ते हाऊसमध्ये थोड्या वेळ असतील असं म्हटलंय, पण ते आज बसणार कुठे हे पाहणं फार महत्वाचं ठरणार। निश्चित, एकंदरीत ओंकार, नवाब मलिक काय भूमिका मांडतात यावर त्या पुढच्या सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतील। त्यामुळे नवाब मलिक जर असं म्हणत असतील की मला कोर्टानं परवानगी दिलेली नाही माध्यमांशी बोलायची, तर मग आत्ता उपस्थित झालेले सगळे प्रश्न कदाचित अनुत्तरित सुद्धा राहू शकतात। ओंकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। सध्याची नागपुरातली थेट दृश्य विधान भवन परिसरातली, नवाब मलिक दाखल झालेले आहेत, ज्यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले।